तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, धुळे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये खालील संवर्गातील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे औषध निर्माता. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा तज्ज्ञ, तर यासाठी इथं 3 जागा आहेत. लॅब असिस्टंट यासाठी इथं 2 जागा आहेत. सार्वजनिक आरोग्य परिचारिका यासाठी इथं 3 जागा आहेत. परिचारिकासाठी 7 आहेत. ANMसाठी 1, तसेच अन्न निरीक्षकसाठी 1, ड्रेसरसाठी 3, तसेच दाईसाठी इथं 10 जागा आहेत. आणि जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर तिथं दिलेले आहे. त्यानंतर या पदांसाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर ती औषध निर्मातासाठी तुम्हाला औषध निर्माण शास्त्रातील पदवी इथं लागणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तज्ज्ञ या पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीव या विषयातील पदवी इथे लागणार आहे. तसेच तुम्ही मान्यताप्राप्त संस्थेची DMLTची परीक्षा उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर लॅब असिस्टंट या पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र या शाखेची पदवी तुम्हाला इथं लागणार आहे आणि DMLT तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका या पदासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण असणे तुम्ही इथं आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयाची पदविका तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच पब्लिक हेल्थ नर्सिंग या विषयाचा शासनमान्य अभ्यासक्रम तुम्हाला इथं लागणार आहे आणि कौन्सिल रजिस्ट्रेशनची नोंदणी पण तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर अन्न निरीक्षक या पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्राची पदवी किंवा रसायनशास्त्राची पदव्युत्तर पदवी तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर ANM या पदासाठी तुम्हाला ANM कोर्स इथं लागणार आहे. तसेच नर्सिंग कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर परिचारिका या पदासाठी तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयाची पदविका तुम्हाला इथं लागेल. तसेच नर्सिंग कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर ड्रेसर या पदासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण इथं लागणार आहे. तसेच ड्रेसर या पदाचा कोर्स तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर दाई या पदासाठी तुम्हाला किमान 7वी उत्तीर्ण इथं लागणार आहे आणि दाई कोर्स तुम्हाला इथं लागेल. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि दाई या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 33 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये आधार कार्ड, तसेच डोमेसाईल, जन्मतारखेचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र, तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमची जी अर्ज आहेत तर ती इथं 13/3/2026 पर्यंत सादर करायची आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. मुख्य टपाल शाखा, 1ला मजला, मालमत्ता कर विभागाजवळ, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर तिथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 6 महिन्यांसाठी असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.